नमस्कार. या महिलांचे जे अपात्र झालेत त्यांची आकडेवारी पहा. तसं पाहिलं तर 19 लाखाहून जास्त बहिणी अपात्र झालेल्या आहेत. बघा हा एकदा आकड्यांचा खेळ काय आहे तो. 2.5 लाख संजय गांधी ...652 जे सरकारी कर्मचारी आहेत ते सगळेच्या सगळे एका झटक्यात आउट केले बरं का. आता 4 चाकी गाडी आहे म्हणजे ती बहीण काय करोडपती आहे का? की शेतकरी लाभार्थी आहे म्हणून ती लाडकी बहीण नाही का? काय म्हणजे वाह रे फडणवीस सरकार, वा. तुम्ही तर लाडक्या बहिणींना नालायक ठरवण्यातच खरी मास्टरी मिळवली बरं का. जेव्हा ह्या आणली तेव्हा महायुतीनं विधानसभेमध्ये बाजी मारली. पण आता स्थानिक निवडणुका आधी पुन्हा तेच डावपेच. लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देऊन पुन्हा मत मागायची आणि निवडणुका झाल्यावर पुन्हा चाळण काढायची. वा रे महायुती सरकार, तुमच्या या लाडक्या खेळानं ना तर सिद्ध केलंय की तुमच्यासाठी लाडक्या बहिणी फक्त वोट बँक आहेत. ही योजना चालवायला वर्षाला 50,000 कोटी लागतात राज्य सरकारला आणि त्यासाठी इतर मंत्रालयाचा निधी कापला जातोय. म्हणजे काय, शाळा रुग्णालयांना पैसा भेटत नाही, पुरेसा पैसा मिळत नाही ही योजना चालवतात त्याच्यामुळे. पण निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना खैरात वाटायला मात्र पैसे आहेत यांच्याकडे. आणि हो, सरकारनं तर इन्कम टॅक्स डेटा सुद्धा मागवलाय बरं का, जेणेकरून निवडणुका झाल्यावर ज्या महिलांचं उत्पन्न किंवा ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना आता
लाईक करा, शेअर करा,